हॅलो एव्हरीवन, प्राजक्ताच लाईव्ह ब्लॉगच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. इथे सकाळी सकाळी मी माझ्या एकटीच आवरून मुलींना असंच झोपेतून उठवून आम्ही निघालो होतो माझ्या मेडिकल टेस्ट करण्यासाठी. मेडिकल टेस्ट याच्यासाठी की आता इथे मला UAEचं एमिरेट्स कार्ड बनवायचं आहे आणि त्याच्यासाठी त्यांच्या बेसिक रूल रेग्युलेशन्समध्ये मेडिकल टेस्ट येतात. त्यामुळे सकाळी त्यांनी अपॉइंटमेंट दिली होती आजची. त्यामुळे आम्ही निघालो. 7:45-8 वाजले होते अप्रॉक्स. ऑफिस टायमिंग होता, त्यामुळे थोडी ट्रॅफिक होती. हे छोट्या छोट्या ऑफिस बसेस दिसत होत्या आम्हाला जाताना. त्यामुळे मग फायनली आम्ही तिथे पोचलो ऑफिसमध्ये. तिथे त्यांचाही पंचिंग टाईम होता, त्यामुळे थोडं वेट. आणि फायनली माझा इथे नंबर आला आहे. लगेचच दुसरा नंबर होता माझा. हे असं PP किट दिलं होतं त्या लोकांनी घालायला. त्यानंतर हे ब्लड टेस्ट वगैरे असं बेसिक मेडिकल टेस्ट झाल्यानंतर मी आणि पिल्लू आम्ही वाट बघत होतो आमच्या ब्रेकफास्टची. हे समोसाच्या नावाखाली हे असं काहीतरी दिलं होतं आम्हाला खायला. ठीक होतं, मला माझी कॉफी भेटली ना बस. त्यानंतर आम्ही 10:30 वाजता वगैरे निघालो तिकडनं. बऱ्यापैकी ऊन वाढलं होतं, म्हणजे सकाळीच 10:30-11 वाजता चटके लागायला लागले होते. फायनली आम्ही कॅब घेऊन आमच्या घरी पोचलो आणि घरी आल्यानंतर दुपारच्या जेवणाची तयारी. दुपारी कोळंबीचा रस्सा भात वगैरे करायचं ठरलं होतं. असा कांदा मी भाजलेला होता. ऑप्शन नाही आहे, गॅसवर भाजायची सवय झाली आहे मला, त्यामुळे असं डायरेक्ट मी भाजला इथे इंडक्शनवर. इथे कोळंबी थोडी वाफवून घेतली आणि राजबेरीज देत होती मुलींना खायला मी. फायनली जेवण बनलं आहे. मस्त कोळंबीचा रस्सा भात. कांदा भाजायचं हे कारण होतं, असा कलर येतो मस्त कोळंबीच्या रश्श्याला. त्यानंतर संध्याकाळी जेवण वगैरे आम्ही इथे आमच्या स्विमिंग कोचिंगसाठी पोचलो फायनली. मस्त आहे कोचिंग सेंटर, मला खूप आवडतं इथे. आणि फायनली इथे पिल्लूला आता ब्रिधिंग जमायला लागली आहे. स्विमिंगचा सगळ्यात महत्त्वाचा ब्रिधिंग तिला यायला लागली आहे. त्यानंतर कोचिंग वगैरे झाल्यानंतर आम्ही इथे पुन्हा थोडंसं शॉपिंगसाठी गेलो. इथे असे मस्त मसाले लावले होते यांनी. ते झाल्यानंतर आम्ही घरी गेलो. असा दिवस संपला. तुम्हालाही माझे लाईव्ह ब्लॉग्स आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.